आजचा विषय आहे टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम लाईफ टाइम भरायचा का फक्त लिमिटेड पिरियड साठी भरायचा. त्यामागे बऱ्याच जणांचा असा उद्देश असतो की मी जर आयुष्यभर प्रीमियम भरत राहिलो तर इन बिटवीन मला काही झालं तर प्रीमियम वाचेल ना. अहो पण जरा विचार करा, रिटायरमेंट नंतर जेव्हा तुमचं उत्पन्न थांबेल आणि तेव्हा सुद्धा जर तुम्हाला प्रीमियमचं ओझं तुम्हाला डोक्यावर ठेवून चालायचं असेल तर कसं वाटेल. तर हा विचार तुम्ही कधीच करत नाही. फक्त विचार कसला करता की जर मी गेलो, मी मेलो तर ते प्रीमियम माझे वाचतील, असं नसतं. आता 30 ते 35 वर्षाच्या व्यक्तीला साधारण 1 करोडच्या इन्शुरन्स साठी एक 20 ते 25 हजार रुपयाचा प्रीमियम आहे. हे जर आपण 10 वर्ष पेमेंट करून वयाच्या 65 वर्षापर्यंत जरी कव्हर घेतला तरी तो प्रीमियम साधारण 40 ते 45 हजार रुपये येतो. अर्थात प्रीमियम थोडा जास्त भरावा लागतो, पण एकूण प्रीमियम मध्ये नक्कीच तुम्हाला सूट मिळते. आता यात होतं काय की तुम्हाला प्रीमियम फक्त 10 वर्ष भरायचा असतो, पण कव्हर पूर्ण 65 वर्षापर्यंत राहणार आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो की रिटायरमेंट नंतर जेव्हा तुमचं इन्कम थांबलेलं असेल तेव्हा तुमच्या डोक्यावर हे प्रीमियमचं ओझं अजिबात नसणार. प्रत्येक वेळेला मरणानंतरचा विचार करू नका. योग्य कॅल्क्युलेशन्स करा, योग्य विचार करा आणि योग्य मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच आपला इन्शुरन्स प्लॅन निवडा. तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट किंवा रिस्टार्ट करण्यासाठी आजच जीडी प्राईम वेल्थला संपर्क करा.